श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज श्री स्वामी समर्थ प्रगट दिवस होता, त्याच्यामुळेच थोडंसं लवकर उठले होते. जास्त काही लवकर उठायची इच्छा नव्हती, कारण कालच पाडवा झाला होता. खूप उशिरापर्यंत आम्ही काल रात्री जागं होतो. आज सकाळी सकाळी लवकर उठल्यानंतर घरातली कामे आवरून झाल्यानंतर मला स्वामींचा अभिषेक करायचा होता. त्याच्यासाठी इथं थोडंसं दूध काढून ठेवलं होतं, जे की कच्चं तापवायच्या अगोदर. आणि आंघोळ वगैरे झाल्यानंतर लगेच इथं देवपूजा करायला घेतली. स्वामींचा दूध आणि पाण्याने इथं अभिषेक करून घेतला आणि पूजा करायला घेतली. शक्यतो देवाची धुण्याची वगैरे जे आहे ते मी किचनमध्येच करते. म्हणजे कसं, तुळस वगैरे किचनच्या तिथं ठेवलेली, त्याच्यामुळे तिथंच पाणी लगेच टाकते ते. त्याच्यामुळे लगेच सगळी देवपूजा वगैरे करून झाल्यानंतर आरती वगैरे करून घेतली स्वामींची आणि गणपतीची. त्याच्यानंतर मला स्वयंपाकसुद्धा करायचा होता. आज का कुणास ठाऊक मला गुचक्या लागत होत्या. कोण माझी आठवण काढत होतं नेमकं मला पण समजत नव्हतं. कोणीतरी आपली पण आठवण काढतं हे गुचक्या लागल्यानंतर कळतंय. पण एक दोन गुचक्या लागून थांबल्या तर ठीक आहे, सारखंच गुचक्या लागायला लागल्या तर पोटात दुखायला लागते. शिवम आणि दिवची टी व्ही बंद केल्यामुळं ते असं मस्त असे चित्र काढत बसले होते दोघंजणं. रोज रोज टी व्हीच बघत बसतात, मग आज न बंदच करून टाकली. मग इथं शिवमला काही सुधरत नव्हतं, मग इथं चित्र काढत बसला होता. दिवला आणि शिवमला आंघोळ घालून झाल्यानंतर दिवला आमच्या झोक्यामध्ये बसायचं होतं. कधी कधी नाटकं असते तिच्या झोक्यामध्ये बसायचे, आणि मग तिला झोक्यामध्ये थोडंसं बसवत थोडंसं खाऊ घातलं. स्वयंपाक वगैरे झाला होता, मग लगेच इथं थोडंसं नैवेद्य दाखवून घेतलं आणि जेवायलासुद्धा बनवून घेतलं. पप्पा जेवायला आले की पप्पाच्या मांडी म्हणजे दिवचं सिंहासन, आणि त्यांच्याच मांडीवर बसून तिला जेवायचं असते. तर चलो बाय, आजच्यासाठी एवढंच. परत भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय.